कोसला ही कादंबरी जरा विचित्र वाटते. प्रेम म्हणजे नुसती वासना नसते. सीतेचं अपहरण करण्याआधी रावण कोण होता? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत मराठी साहित्यातील गाजलेल्या 3 पुस्तकांबद्दल. कोसला, अमृतवेल आणि रावण राजा राक्षसांचा. ही तिन्ही पुस्तके आपल्याला वेगवेगळ्या विश्वात घेऊन जातात. यापैकी कोणतं पुस्तक तुमचा दृष्टिकोन बदलेल, कोणतं पुस्तक तुमच्या हृदयाला स्पर्श करेल आणि कोणतं पुस्तक समाजातील अत्याचार किंवा समाजाने बांधलेल्या चौकटीला चॅलेंज करेल, हे जाणण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. जर तुम्ही शिक्षणासाठी बाहेरगावी राहिला असाल किंवा हॉस्टेल लाईफ जगली असेल तर नक्कीच ही कादंबरी तुम्हाला तुमच्या त्या आठवणींमध्ये घेऊन जाईल आणि तुम्हीही या कादंबरीतील नायक म्हणजे पांडुरंग सांगवीकर याच्या प्रश्नांना, विचारांना आणि त्याच्या मनात होणाऱ्या घालमेलींना रिलेट करताल. पांडुरंग हा एक ग्रामीण श्रीमंत कुटुंबातून शहरात राहायला आलेला एक सामान्य आणि गोंधळलेला तरुण आहे. तो नेहमीच्या नायकाप्रमाणे शूरवीर, यशस्वी किंवा आपल्या विचारांवर ठाम असा नाही, तर त्या उलट तो नेहमी फ्रस्ट्रेशन अनुभवतो. कोसला ही कादंबरी जरा विचित्र वाटते. म्हणजे वाचकाला सुरुवातीस ती विचित्र वाटू शकते किंवा वेगळी वाटू शकते, कारण ही एका डायरीच्या स्वरूपात लिहिलेली आहे. ह्यात कोणतीही कथा सरळ नाही. पांडुरंग त्याच्या आयुष्यातील झालेल्या घटना, आठवणी किंवा मित्रांबरोबरचे किस्से, घरची परिस्थिती हे सगळं विस्कळीतपणे मांडतो. पण तरीही काहीतरी राहिलं आहे अशी अपूर्णतेची भावना आपल्या मनात राहत नाही. यातील ग्रामीण बोली भाषेमुळे आपण पांडुरंगच्या जवळ आहे किंवा आपण पांडुरंगच्या मनातून डोकावून पाहत आहे असे अनुभवतो. पांडुरंग जेव्हा शहरात येतो तेव्हा त्याला इथलं कृत्रिम वातावरण, लोकांचं ढोंगी वागणं आणि शिक्षण पद्धतीचा फोलपणा जाणवतो. त्याला गावाकडे जायचं नसतं आणि शहरात त्याला रोळता येत नाही. या दोन्ही ठिकाणच्या नाइच्छेमुळे तो इथं एकटा पडतो. तसेच पांडुरंग शहरात आल्यावर त्याला समाजाचा, शिक्षणाचा, अगदी स्वतःच्या अस्तित्वाचा देखील अर्थ लागत नाही. त्याला इथं मिळणारं ज्ञान तकलादू वाटतं आणि याची सतत जाणीव होते की जीवनात कशाचाही अंतिम अर्थ नाही. त्याचे असणारे मित्र, वडील आणि प्राध्यापक यांच्याबरोबरचे संबंध त्याला अजून एकटे पाडतात. त्यातच त्याच्या जीवनात असा काही आघात होतो ज्याने तो अजून एकटा पडतो आणि त्याला जीवनातील क्रूरता आणि निरर्थकता जाणवते. त्यामुळे तो अधिकच निराश होतो. पांडुरंगच्या मनातील निराशा आणि संताप ही 60च्या दशकातील प्रत्येक तरुणाची होती आणि आजही ती जॉबलेस आणि दिशाहीन तरुणांना त्यांची स्वतःची गोष्ट वाटते. कोसला ही एका अर्थाने नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह कादंबरी आहे. ती कोणत्याही समस्येचं समाधान देत नाही, तर पांडुरंग याच्या मनातील गोंधळाची स्थिती वाचकापुढे ठेवते. पण याच प्रामाणिकपणामुळे ती आजही वाचकाच्या मनात राज्य करते. वि. स. खांडेकर यांची अमृतवेल ही कादंबरी नुसती वाचायची अशी नाही, तर जगावी अशी आहे. आयुष्यात दुःख, निराशा आणि स्वप्नभंग झाल्यावर माणसाने कसं जगावं, त्यातून कसं स्वतःला सावरावं हे सांगणारी ही एक अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे. ती वि. स. खांडेकर यांच्या ययातीसारखी भव्य नाही, पण तरीही ती थेट मनात उतरते आणि जगण्याची एक नवी दिशा दाखवते. आयुष्यात जेव्हा सर्व काही संपलं आहे अशी भावना येते, तेव्हा आपली जगण्यावरची निष्ठा कशी टिकवून ठेवावी हे शिकवणारं हे पुस्तक आहे. या कथेची नायिका आहे एक सुशिक्षित आणि अत्यंत संवेदनशील तरुणी नंदा. आयुष्यात झालेल्या एका मोठ्या आघातामुळे ती खूप निराश आणि दुःखी होते. ती अगदी आत्महत्येचा सुद्धा विचार करते. पण तिचे वडील एका पत्रातून तिला जगण्याचा मंत्र देतात. स्वप्नभंग हा माणसाच्या आयुष्यात कायमचा सोबती आहे, पण आपल्या दुःख सहन करून नवीन स्वप्न पाहणं ह्यातच खरं मोठेपण आहे. त्यामुळं ती आपल्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी स्वतःचं घर सोडून आणि स्वतःची ओळख सोडून एका अनोळखी प्रवासाला निघते. या प्रवासात नंदा भेटते काही विशिष्ट आणि अत्यंत वेगळ्या स्वभावाच्या लोकांशी. त्यातीलच एक महत्त्वाचं पात्र आहे देवदत्त. देवदत्त हा अत्यंत बुद्धिमान पण तितकाच एकटा आणि तो एक आतून तुटलेला माणूस आहे. त्याच्या वागण्यात एक विशिष्ट गूढता आहे जी नंदाच्या दुःखापेक्षा वेगळी पण खोल आहे.
नंदा आणि देवदत्त यांचा संवाद हे या पुस्तकाचा आत्मा आहेत. ते नकळतपणे एकमेकांना भेटतात आणि नकळतपणेच एकमेकांच्या जखमांवर वैचारिक फुंकर घालू लागतात. खांडेकर यांनी या पुस्तकातून प्रेम या संकल्पनेचा अर्थ एका अत्यंत वेगळ्या पद्धतीने उलगडला आहे. ते सांगतात की प्रेम म्हणजे नुसती वासना नसते. वासना ही जरी जीवनाचा आधार असली तरी त्याला खोल भावना, करुणा आणि मैत्रीची जोड जेव्हा मिळते तेव्हाच ते अमृतवेल होते, म्हणजे अमृताचा वेल. आणि जेव्हा प्रेम हे सेल्फ सेंटर्ड असतं तेव्हा त्याला विषारी फुलं उगवतात. अमृतवेल ही एका तरुणीची गोष्ट नसून आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर जेव्हा जेव्हा अपेक्षांचा भंग होतो तेव्हा माणूस स्वतःला कसा सावरू शकतो हे सांगणारं एक तत्वज्ञानात्मक म्हणजेच फिलॉसॉफिकल मार्गदर्शन हे पुस्तक आहे. यातील अतिशय सुंदर आणि प्रभावी भाषाशैलीमुळे हे पुस्तक वाचकाला विचार करायला लावतं आणि जगण्याची एक नवीन उमेद देतं. एकदा तरी वाचायला हवी अशी ही कादंबरी आहे अमृतवेल. क्रोध, अहंकार, वासना यामुळे ज्याचा प्रभू श्रीरामांकडून वध झाला असा रावण आपल्याला फक्त रामायणातील खलनायक म्हणूनच माहिती आहे. पण सीतेचं अपहरण करण्याआधी रावण कोण होता? त्याच्या आयुष्यात संघर्ष होते का? धैर्य, सामर्थ्य आणि स्वबळावर त्याने लंका उभी केली की त्याला आयती मिळाली? रावण राजा राक्षसांचा हे शरद तांदळे यांचं पुस्तक एक जबरदस्त विचार करायला लावणार आहे. हे रावणाच्या चरित्राच्या दोन्ही बाजू मांडतं आणि हे पुस्तक वाचल्यानंतर तुमचा रावणाकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलेल. रावण वेद आणि शास्त्रांचा मोठा अभ्यासक होता. हे या पुस्तकात खोलवर आणि अभ्यासवृत्तीने मांडले. लेखक असं म्हणतात की एवढा ज्ञानी आणि कलाप्रेमी माणूस फक्त वाईटच असू शकत नाही. या पुस्तकात लंकेचं, अर्थव्यवस्थेचं आणि राजकारणाचं बारकावे छान दिले आहेत. रावणाचं राजकारण देखील जबरदस्त होतं. त्याने त्याच्या प्रजेसाठी कठोर नियम केले होते, पण ते त्यांच्या हितासाठी होते. त्याने सर्वांना समान न्याय आणि सन्मान दिला होता. असा खलनायक तो त्याच्या प्रजेचा हिरो होता. शरद तांदळे यांनी हे पुस्तक इतक्या सोप्या भाषेत लिहिलंय की आपल्याला वाटतं की रावणच आपल्या समोर बसून बोलतोय की काय. आणि एवढं सगळं ऐकून तुम्हाला वाटेल की रावण चांगला होता की काय, पण जर तो चांगला असता तर आज सगळ्यांनी त्याला पूजलं असतं. एवढ्या महान आणि जबरदस्त व्यक्तिमत्वाचा माणूस, खलनायक, त्याच्या अहंकार, क्रोध आणि वासनेमुळे कसा होतो हेही या पुस्तकातून आपल्याला कळते. शिवतांडव स्तोत्र, बुद्धिबळ, रावण संहिता, रुद्रवीणा आणि कुमारतंत्र यांचा रचनाकार, एक महान शिवभक्त आणि एक विद्वान पंडित अशा विविध गुणांनी संपन्न असलेला आणि महादेवाने स्वतः नाव दिलेल्या रावणाबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही. त्याचीच कथा त्याच्याच तोंडून ऐकवणारी ही कादंबरी रावण राजा राक्षसांचा. तर मी सांगितलेली ही 3 पुस्तके कोसला, अमृतवेल आणि रावण राजा राक्षसांचा तुम्ही वाचले आहेत का हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला असेच पुस्तकांचे रिव्ह्यू बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद पाहिल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.